हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आधी तर घरातला खूप सारा पसारा काढला होता, कारण की होता गुढीपाडवा आणि मला करायची ती घरातली साफसफाई. साफसफाई करून झाल्यानंतर मग मस्त असं चहा घेतला, अंघोळ केली आणि बाहेर गेलो आईस्क्रीम खायला. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. छान अशी देवपूजा करून घेतली आणि इकडे पुरण बनवलं होतं आणि पोळ्या बनवायच्या होत्या, तेच बनवायला घेतले. गुढीपाडव्याचा स्वयंपाक करायला घेतला आणि त्याच्याचसोबत मला मेसचे डबे पण द्यायचे होते. म्हणून मग हाच पुरणपोळीचा स्वयंपाक मी आज मेसच्या डब्यावाल्यांना दिला. त्याच्यानंतर इकडे त्रिशा आणि त्रिशाचे पप्पा छान अशी रांगोळी काढत होते. हे शिकवत होते त्रिशाला की कशी रांगोळी काढायची. त्याला तर रांगोळीचा र पण कळत नाही, पण मुलीला शिकवत आहेत की रांगोळी कशी काढायची. वा. त्यानंतर मग लहान मुलांना साखरेच्या गाठी वगैरे घातल्या आणि खायला दिल्या. त्याच्यानंतर मग आम्ही पण जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर गुढीपाडवा म्हटल्यावरती थोडासा नटापटा तर झालाच पाहिजे, म्हणून इकडे छान असं फाउंडेशन वगैरे लावून घेतलं, ब्लश लावून घेतलं आणि सुंदर अशी तयार झाली. त्याच्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स आहेत, म्हणून मी खूप जास्त हेवी मेकअप करत नाही, थोडंसंच करते नॉर्मल, म्हणजे जेणेकरून मी चांगली दिसेल. मी कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मग छान छान अशा फोटोज वगैरे घेतल्या आणि मग नंतर दीदी घरी जायला निघाली होती आणि त्रिशा दीदीच्या मागे लागली होती की मला पण आजीकडे घरी यायचं आहे, तुझ्या घरी यायचं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही सगळेच गेलो. म्हटलं गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पण देऊन होईन आणि फिरून पण होईन. मग गेलो आणि दुसऱ्या दिवशी पिलूला स्कूलमध्ये सोडलं आणि तसंच घरी आलो. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.